राज्यात संपूर्ण कोकण किनारपट्टी मान्सूनने व्यापली. आता मान्सून राज्यात मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात पोहोचण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. मान्सून सोबत चांगला पाऊस आणि त्यानंतर पेरण्या करण्यासाठी शेतकरी आसुसलेत आणि याबाबत बोलण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत डॉक्टर रामचंद्र साबळे सर. आपण थेट सरांनाच विचारूया की त्यांच्या मान्सून मॉडेलनुसार यंदा महाराष्ट्रात पावसाचं वितरण कसं आहे ते. मान्सून मॉडेलनुसार आपण जे अंदाज 26 मेला दिलेले आहेत त्यानुसार कोकणामध्ये 97% तिथल्या सरासरीचा पाऊस पडेल. कोकणात साधारणपणे 3200 मिलीमीटर एवढी पावसाची सरासरी दापोलीची आहे. तर त्या सरासरीच्या 97% पर्यंत पाऊस पडेल आणि पावसात एक आत्ताचा जो पहिला खंड आला तसा आणखी खंड एखादा पुढं अपेक्षित आहे. त्यानंतर जर आपण विचार केला मराठवाड्याचा तर परभणी आणि त्या जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये सरासरी एवढा पाऊस निश्चित हमखास होणार आहे. विदर्भामध्ये पश्चिम विदर्भात सरासरी एवढा, तर मध्य विदर्भात सरासरीच्या 102% म्हणजे नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांच्यामध्ये भंडारा, तर पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर गडचिरोली भागामध्ये सरासरीचा एवढा पाऊस होण्याची शक्यता आहे. हे आपले अंदाज आहेत. या आता अंदाजानुसार मराठवाड्याचा जो उर्वरित भाग आहे तो म्हणजे लातूर, उस्मानाबाद, त्यानंतर बीड, त्यानंतर जालना आणि औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा थोडा कमी पावसाची शक्यता आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात देखील सरासरीपेक्षा थोडा तिथल्या एरियाच्या सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे. याचं कारण असं आहे की मॉडेलमध्ये आपल्या उन्हाळी हंगामातला आपण या विविध ठिकाणचं तापमान, सकाळची आर्द्रता, दुपारची आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या 5 हवामान घटकांच्या आकडेवारी मार्च ते मे कालावधीतली पाहिली आणि जेव्हा मॉडेलच्या अंदाजानुसार त्याची पडताळणी केली त्यावेळेला तापमान या हंगामात कमी नोंदलं गेलं आहे त्याचं सरासरीपेक्षा. त्याचबरोबर वाऱ्याचा वेग कमी नोंदला गेला आहे. ह्या 2 घटकांच्यामुळं पावसातले खंड निश्चित आहेत हे आपण 26 मेलाच जाहीर केलं होतं आणि सांगितलं होतं आणि जून जुलै महिन्यातच ते खंड आहेत ही देखील आपण 26 मे रोजी आपण सांगितलेलं होतं. तीच परिस्थिती यापुढे आपण निश्चित तशीच राहील. यास दुजोरा मिळतो तो भारतीय हवामान विभागानं जून आणि जुलै महिन्यात पावसात खंड असतील आणि पाऊस सरासरीपेक्षा कमी असेल हा अंदाज नुकताच 9 जून रोजी दिलेला आहे. म्हणजे एकूण ह्या सगळ्या गोष्टीवरून आपण सावधानतेनं हा सीझन काढणं हे जास्त गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळेला आपल्याला पावसाचं जे काय प्रमाण आहे त्यात खंड आणि सरासरी एवढा किंवा त्यापेक्षा जवळपास असणारा पाऊस याच्यात हमखासपणे वितरणात फरक पडतो. त्याचबरोबर पावसाचं वितरण जर व्यवस्थित झालं तरच व्यवस्थित होतं. म्हणजे जून जुलैमध्ये जर खंड असतील तर सुरुवातीच्या टप्प्यामध्येच पिकांच्या काळजी घेणं जास्त गरजेचं राहणार आहे. मान्सूनच्या प्रवासाची नेमकी काय अपडेट आहे सर तुमच्याकडे? आता मला आत्ताची सद्यस्थिती मान्सूनबद्दल सांगायची आहे ती म्हणजे एक 4 ते 5 दिवसात चांगला मान्सून पाऊस सुरू होईल. आता कोकणपट्टी पाऊस चालू आहे, मुंबईलाही पाऊस चालू आहे. म्हणजे पश्चिम भाग जो महाराष्ट्राचा आहे तिथं पाऊस चालू आहे. तो आता विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात तर तो चांगल्या रीतीनं सुरू होण्यास 4 ते 5 दिवसाचा कालावधी बाकी आहे. ह्या 4 ते 5 दिवसानंतर पाऊस चांगला सुरू होईल. त्यामुळं पेरण्या करताना 20-21 तारखेची साधारणपणे पावसाची आपण अपेक्षित तारीख धरली तर बऱ्याचशा भागामधनं मला आता सध्याचे जे फोन येत आहेत की विदर्भातले असतील ते किंवा मराठवाड्यातून येत आहेत की मान्सून पावसाच्या आधी धुळपेरणी करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यांनी धुळवाप पेरणी आत्ता करायला हरकत नाही. पुढं पाऊस येणार आहे आणि त्या पेरणीचा उपयोग होईल. याचबरोबर आता कोणती पिकं करायची तर कडधान्यांच्या पेरण्या पहिल्यांदा शेतकऱ्यांनी उरकून घ्यायच्यात. त्यामध्ये मूग, मटकी, उडीद, चवळी, त्याचबरोबर तूर, सोयाबीन ह्या पिकांच्या पेरण्या पहिल्या उरकायच्यात. त्याला कारण असं की कडधान्यांची पेरणी जून महिन्यामध्येच व्यवस्थित त्याची वाढ चांगली होते पेरणी केल्यानंतर आणि रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. शिवाय हलक्या आणि मध्यम जमिनीवरती जिथं पेरण्या करायच्यात त्या पहिल्यांदा पेरण्या उरकायच्यात. मात्र एक बाब प्रकर्षानं लक्षात ठेवायची आहे की जमिनीमध्ये 65 ते 70 मिलीमीटर पाण्याचा ओलावा झाल्याशिवाय पेरण्या करायच्या नाही आहेत. पेरणीची घाई करायची नाही आहे. जिथं पेरणीची घाई होईल तिथं मात्र काही वेळेला दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं. मात्र आत्ताचं जे
समुद्राच्या पाण्याचं तापमान पाहिलं हिंदी महासागराच्या म्हणजे कन्याकुमारी जवळचं, तर तिथलं तापमान 303 304 केल्विन्सपर्यंत वाढलेलं आहे. अशा वेळी हे एक शुभचिन्ह आहे की चांगला जोराचा मान्सून पाऊस एक 4 ते 5 दिवसात संपूर्ण दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रापर्यंत चांगला पाऊस होण्याचं हे चिन्ह आहे. आणि त्या चिन्हानुसार आपल्याला 4 ते 5 दिवसात पाऊस अपेक्षित आहे. त्यानुसार आपल्याला या पिकांच्या पेरण्या घ्याव्यात. त्याचबरोबर इतर जी पिकं आहेत, कपाशी असेल, ज्वारी असेल, खरीप ज्वारी, त्यानंतर बाजरी असेल, या पिकांच्या पेरण्या कराव्यात. बाजरीची पेरणी करताना 2 ओळी बाजरीच्या, 1 ओळ तुरीची, अशी 2:1 पद्धतीनं पेरणी करावी. आता यावर्षी पाऊसमान कमी असणार आहे म्हणून 5 ओळीनंतर 6व्या ओळीच्या ठिकाणी सरी पाडावी की जेणेकरून त्या सरीमध्ये पावसाचं पाणी मुरेल आणि जमिनीत ओलावा वाढेल. जमिनीत जेव्हा ओलावा वाढतो तेव्हा पावसाचा ताण पडला तर पिकं सहन करू शकतात. अशा पद्धतीनं हे काम करावं. जर उपलब्ध पाणी कमी असेल तर ऊसाला सरीआड सरी पाणी द्यावं. या पद्धतीने आपल्याला हे काम करता येईल, म्हणजे ऊस पिकाच्या बाबतीत. इतर पिकांच्या बाबतीत देखील पेरण्या वेळेवर आणि व्यवस्थित ओलावा निर्माण होताच कराव्यात, म्हणजे मग पुढं पिकांच्या वाढीच्या दृष्टीनं प्रश्न मिटतो.